सुरू करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. उपासनेला दृढ चालवावे, देव संताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मंगणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामानी धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये आज आपण दशक 6 आणि समास 1 पहिला यामध्ये समर्थांनी देवशोधन अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आहे. सुरुवातीला आपण संहिता वाचन करणार आहोत, नंतर आपण त्याचं विवेचन बघणार आहोत. चित्त सूचित करावे, बोलणे ते जीवी धरावे. सावध होणी बैसावे, निमिष एक. श्री समर्थ म्हणतात की आता चित्त एकाग्र करून मी जे सांगतो ते ऐकून हृदयामध्ये ठेवा. एक क्षणभर सावध होऊन बसा, मी काय सांगतो. कोणी एके ग्रामी अथवा देशी, राहणे आहे आपणासी. न भेटता तेथील प्रभूसी, सौख्य कैसे. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या गावात किंवा देशात राहायचे असेल आणि आपण ज्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला, म्हणजे जो तिथला अधिपती आहे, वरिष्ठ अधिकारी असेल, त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला कसं सुख लागेल. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गावी गेलो सामाजिक काम करायला, तर त्या गावामधला जो प्रमुख अधिकारी असेल, सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, अशा वरिष्ठ माणसाला आधी भेटलं पाहिजे. म्हणून त्यास म्हणून ज्यास जेथे राहणे, येणे त्या प्रभूची भेटी घेणे. म्हणजे होई शालाख्य वाणे ते सर्व काही. म्हणून ज्याला जेथे राहायचे असेल त्याने तिथल्या मुख्य अधिकाऱ्याची भेट घ्यावी, म्हणजे सर्व काही सुरळीत होते. प्रभूची भेटी न घेता तेथे कैसी मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही. आपण मुख्य अधिकाऱ्याची भेट जर घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानणारच नाही, आणि मग आपले महत्व नाहीच व्हायला काही वेळ लागणार. मोठ्या माणसाला भेटलं तर आपलं महत्व तिथं कळलं, आपलं काम कोणतं ते महत्वाचं कळण्याचं काही दुःख होणार. म्हणून रायापासून रंक, कोणीतरी एक ना एक, यास भेटेना हा विवेक, विवेकी जाणती. म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेटावे, त्यातच शहाणपणा असतो, असं विचारी लोक जाणतात. मुख्य म्हणजे कसं आहे की आपण कुठलाही देव शोधायचा अर्थ की देवाचं कुठलंही कार्य करण्यासाठी आपण एखाद्या गावाला जाऊ, दिंडी असेल आपली, वारकरीची पालखी असेल, तर तुम्ही वैयक्तिक कोणत्या गावात कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले, समाज जागरणासाठी गेले, किंवा आपली दिंडी आहे ही आपली देहून निघते, या सगळ्याच बाबतीमध्ये समर्थांनी सांगितलं की आपण इथल्या राजापासून रंगापर्यंत जो कोणी नायक असेल त्याला आपण भेटलं पाहिजे. तो शहाणपण असतो, कारण पुढचा तो विचार आपली व्यवस्था करू शकतो. त्यासन भेटा त्याचे नगरी, राहता धरतील बेगारी. तेथे न करिता चोरी अंगी लागे. त्याला न भेटता जर नगरात राहिलो तर
नेऊ शकतात, बेड पिगारायला लावतील किंवा चोरी केली नसताना आपल्याला आरोप ठेवतील. असा काळ होता एक काळी. कुठल्या गावामध्ये गेल्यानंतर अचानक गेल्यानंतर लोक चौकशी करायची. आता अलीकडच्या काळात करत नाही वेगळी गोष्ट, परंतु आपला एकच मुद्दा आहे, जे काही धर्माचं काम आपल्याला करायचं आहे ते ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणच्या ज्येष्ठ माणसाला आपण भेटलं पाहिजे. ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्यामुळे थोर देशाधिपती, देशाधिपती नृपती थोर जाणावा. एखाद्या गावाचा ग्रामाधिकारी असेल हा श्रेष्ठ असू शकतो, त्याच्यापेक्षा देशाधिपती असेल अधिक श्रेष्ठ असतो, आणि राजा त्यापेक्षा वरिष्ठ असतो. राष्ट्राचा प्रभू तो राजा, तो राष्ट्र तो महाराजा, महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती. आता हे जुन्या काळातली जी परंपरा आहे की राष्ट्राचा जो प्रभू असतो त्याला राजा असं म्हणतात, अनेक राष्ट्रांचा जो अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात, आणि महाराजांचाही जो राजा असतो त्याला चक्रवर्ती असं म्हणतात. चक्रवर्ती सम्राट प्रभू रामचंद्र होते, विक्रमादित्य होते, हा सगळा संदर्भ आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की जो राजा जो राष्ट्राचा प्रमुख असतो त्याला राजा म्हणतात, अनेक राष्ट्रांचा जो अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात, आणि महाराजांचा जो राजा असेल त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. एक नरपती, एक गजपती, एक हयपती, एक भूपती, सकळामध्ये चक्रवर्ती थोर राजा. एक नरपती असतो, एक गजपती असतो, त्याच्याकडे जास्त हात, तर दुसरा कोणी हयपती असतो, तर कोणी भूपती असतो. या सगळ्यांमध्ये काय आहे तर चक्रवर्ती राजा सर्वात श्रेष्ठ असो. एसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता, या ब्रह्मासही निर्मिता कोण आहे. असं अशा सर्वांचा निर्माता कोण आहे, ते एक ब्रह्मदेवच असतो. या ब्रह्माचा निर्माता कोण आहे असा समर्थ प्रश्न विचारतो. ब्रह्मा विष्णू आणि हर त्याचे निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षा थोर असतो. त्या परमेश्वराची नाना प्रयत्नाची ओळख करून घ्यावी. अशा प्रकार जो सर्वश्रेष्ठ भगवंत आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, असं समर्थ म्हणतात. तो देव ठाई पडेना, तरी यम यातना चुकेना. ब्रह्मांड नायक चोजवेना, हे बरे नव्हे. त्याची प्राप्ती झाली नाही या परमेश्वरा तर यम यातना चुकत नाही. जर ब्रह्मांड नायकाला ओळखता आले नाही तर हे बरे नव्हे. हा सृष्टीचा पसारा जो चालवणारा ब्रह्मांड नायक आहे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, त्याला आपण स्मरण केलं नाही, त्याला ओळखलं नाही तर आपल्या जीवनामध्ये यमयातना दुःख तर राहणारच आहे. जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासे नाही ओळखले तोची पतित. ज्याने आपल्याला या संसारात पाठवलं आहे, जन्माला घातलाय, ज्याने अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्या परमात्म्यास जो ओळखत नाही तो पतित समजावा. पतित पावन सीताराम. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. प्रत्येक म्हणून देव कोणता हे ओळखून आपल्या नरदेहाचं सार्थक करावं. जर आपल्याला ते कळत नसेल तर सत्संग धरावा म्हणजे ते कळून. आता कुठल्या देवाला निवडा उपासनेसाठी हे जर कळत नसेल तर किमान तुम्ही सत्संग धरा. सत्संग धरल्यानंतर तुम्हाला कळून चुकेल की हे आपलं अधिष्ठान आहे. अधिष्ठानाचा शोध जर होत नसेल तर सत्संग मात्र चालू ठेवला पाहिजे. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी. जो भगवंताला जाणतो त्याला संत म्हणतो. संत हे शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा करतो. बघा, आपल्याला शंका करायचं कामच नाही. सत्य काय, खरं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, तेच आपल्याला कळत नसतं. संताला शरण चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची आणि जे महानुभाव संत साधू. खरा देव कधी पालटत नसतो. आपल्या स्थानावर तो हलतही नाही. असा ज्याच्या अंतःकरणापासून भाव असतो तोच महानुभाव संत आणि साधू असं समजावं. जो जनामध्ये वागे परिजना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. जो लोकांमध्ये वावरतो पण गोष्टी मात्र जगावेगळ्या सांगतो, ज्याच्या अंतःकरणात आत्मज्ञान सदैव जागृत असते, तो खरा साधू. जाणे जे परमात्मा निर्गुण तयासीस म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. निर्गुण परमात्म्यास तद्रूप होऊन जाणलं पाहिजे, त्याच्याशी एक ऐक्य होणं यालाच ज्ञान असं म्हणतात. याखेरीज जे सर्व काही आहे ते अज्ञानच आहे. पोट भराव्या कारणे
नाना विद्याभ्यास करणे यासी ज्ञान म्हणती तरी तेणे सार्थक नव्हे. पोट भरण्यासाठी नाना प्रकारच्या विद्या शिकणं, डिग्र्या मिळवणं याला ज्ञान म्हणतात, असं जर कोणी म्हणत असेल ते चुकीचे बोल. यात काही जीवनाची सार्थकता नाही. ते ओळखावा एक हेची ज्ञान तेच सार्थक, ये रे अवघेची निरर्थक पोटविद्या. ज्या योगे एका देवाचा साक्षात्कार होतो तेच खरं ज्ञान आहे व तेच त्याच सार्थक होतं. बाकीच्या सर्व पोट भरण्याचा या विद्या निरर्थक आहे. पोट भरण्यासाठी कार्यक्रम आहे म्हणून आपण होती कलियुगामध्ये लोक पोट भरण्याची विद्या शिकत आहेत, ज्ञान शिकत नाही. जन्म येव पोट भरवा अशी विद्या तैसी म्हणू नये सद्विद्या. सर्व व्यापक वस्तू सत्या पाहिजे ते ज्ञान. म्हणून जन्मभर पोट भरण्यासाठी कष्ट केले, त्याचं संरक्षण केलं, पण अंतकाळचे सर्व व्यर्थ जाणार. पण पोट भरायची जी विद्या आहे तिला सद्विद्या म्हणू नये. ज्या योगे सर्व व्यापक वस्तूची तात्काळ प्राप्ती होते तेच खरं ज्ञान. परिपूर्णता जे मनुष्याचं करते तेच खरं ज्ञान आहे. आज इतके लोक बेकार आहे, त्याचं अर्थ कारण काय, ते शिकलेत पण ते परिपूर्ण ज्ञानी नाही आहेत. सर्व व्यापक त्यांचं चिंतन नाही. ऐसे ज्यापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन, तयापासी समाधान पुसले पाहिजे. आता मी सुखी कसं होईल, मला काय काय अडचणी आहे, कोणाला विचारावं. असं ज्ञान ज्याच्याकडे असतं तो संत समजा, त्याला समाधान मिळण्यासाठी मार्ग विचार. मला समाधान मिळण्यासाठी काय करावं लागेल, त्यालाच मार्ग विचारतात. अन्य कोणाला विचारू. अज्ञानास भेटता अज्ञान, तेथे कैसे सापडे ज्ञान. करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैसे. समर्थ म्हणतात एक अज्ञानी माणूस दुसऱ्या अज्ञानी माणसावर गेला तर तेथे त्याला ज्ञानाची प्राप्ती कशी होणार. एका दैवहीन माणसाला दुसऱ्या करंट्याचं दर्शन जर झालं त्याचं भाग्य कसं काय उदायला येणार आहे. रोग्यापाशी रोगी गेला तेथे कैसे आरोग्य झाला. निर्बळापाशी निर्बळा पाठी, निर्बळापाशी निर्बळाला पाठी कैची. एका रोग्यापाशी दुसरा रोगी गेला तर त्याला आरोग्याची प्राप्ती कशी काय प्राप्त होईल. किंवा निर्बलाकडे जर गेला तर काय मदत मिळणार आहे. किती सुंदर समर्थन की देवशोधन कसं असतं, काय शोधायचं. पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले. उन्मत्त असं उन्मत्त भेटले ते असं उमदवी कवणू. पिशाच्या जवळ पिशाच गेलं, पिशाच्या योनीतून मुक्त होऊन त्याचा उद्धार कसा होईल. दारू पिऊन उन्मत्त झालेला तसा उन्मत्त भेटला त्याची समजूत कोण घडणार. दोघे दारू पिले. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षा ही नाही पासी दीक्षा. उजेड पाहता कृष्ण पक्षा अविजय कैसा. भिकाऱ्यापाशी भिकारी दीक्षा मागितली तर काय लाभ होणार. ज्याच्याकडे दीक्षा नाही त्याला दीक्षा मागून काय उपयोग होणार आहे. आणि कृष्ण पक्ष असता चांदण्याचा प्रकाश कसा मिळणार आहे. अबद्धापासी गेला अबद्ध, तो कैसेने होईल सुबद्ध. बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे. एका गैरशिस्त माणसाकडे दुसरा गैरशिस्त माणूस जर गेला तर शिस्त कशी लागते. तसं बद्धाला बद्धच भेटला तर सिद्ध कसं होणार. बद्धाला सिद्धाची संगती धरली तर तो सिद्ध होईल. बद्धाने जर बद्धाची संगती तो बद्धच होईल. आणि आपल्या जीवनात तेच चालू आहे. आपण सगळे काय सगळा समाज बद्धाशीच बद्ध जोडला चाललाय, त्यामुळे त्याला सिद्धता येईल. हे लक्षात घेतलं पाहिजे. देहापाशी गेला देही, तो कैसीने होई विदेही. म्हणून ज्ञाता वाचनी नाही ज्ञानमार्ग. एका देहबुद्धीच्या माणसाजवळ दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेशी होऊ शकणार. म्हणून ज्ञानी पुरुषा वाचून ज्ञानमार्ग सापडत नाही. खरं आहे. पुढे समर्थ म्हणतं या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सारासार विचार जीवा मोक्ष प्राप्त. म्हणून आत्मज्ञानी पुरुषाचा शोध घ्यावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे मग आपल्याला सारासार विचाराचे मोक्ष लक्षात. आणि सारासार विषयाचं मोक्ष मिळणं म्हणजेच एका अर्थानं देवशोधन आहे. देवशोधन देव कसा शोधावा अशा प्रकारचा संदर्भ या समासामध्ये समर्थांनी मांडलेला आहे. त्यामुळे ते देवशोधनाचा जो विषय आहे तो कसा आहे त्याचं आपण आता चिंतन करणार आहोत. समर्थ असं म्हणतात की आत्मा आपले स्वरूप आहे. सद्भाव आणि चितभाव, आनंद भाव असे 3 भाव हे आपल्यामध्ये असतात. आता आपण देव शोधताना कसं आहे, राजस तमस आणि सात्व, रजतम सत्व, आपली वृत्ती कशी आहे तसं लोक त्या देवाची पूजा करतात. आता समर्थाने असं म्हणले की आत्मा आपले स्वरूप आहे. सद्भाव, चितभाव आणि आनंद भाव हे 3 आपले भाव आहेत अंतःकरणात.
माणसाला सहज मृत्यू नको वाटतो. त्याला अविनाशी जीवनाची आकांक्षा असते की मी कधीच मरू नये. या मुक्त जीवनाच्या आकांक्षेमध्ये सद्भाव प्रगट होतो. ज्याला असं वाटतं की मला काहीच नको, अशा प्रकारची भावना निर्माण झाली तरी सद्भाव असं समर्थ म्हणतात. म्हणून सद्भाव प्रगट होतो. महान देशभक्त कृगर हे होते, यांनी ओव्हर युद्धामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान केले. त्याचे देशावर अपार प्रेम, साहजिकच त्याच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला. कृगर सारखे हुतात्मे आपल्या मरणाने अमर होतात. त्यामुळे सर्वांनी त्याचे भव्य दिव्य असं स्मारक करण्याचं ठरवलं. पुढच्या सर्व पिढ्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळावी असा विचार सगळ्यांच्या पाठीमागे होता. एक कुशल शिल्पकाराकडे ते गेले आणि त्याला एक काम सोपवलं. स्मारक बनवण्यापूर्वी कृगरच्या पत्नीचा विचार घ्यावा असं सगळ्यांनी ठरवलं की एक स्मारक बांधायचं आहे. कृगरचं देशभक्त होता, मग त्याचं स्मारक बांधता त्याच्या पत्नीचा पण सल्ला घ्यावा म्हणून ते पत्नीला भेटायला गेले. आपला दिवंगत पतीबद्दल राष्ट्राची कृतज्ञता म्हणून एक स्मारक करण्याचं ठरलं आहे असं त्या पत्नीला सांगितलं. आपली त्याला काही हरकत आहे का असं विचारलं. ते देशासाठी जगले, देशासाठी मेले, देशाला त्यांचे स्मारक बनवावे वाटते तर अवश्य बनवा. त्याची पत्नी, माझी काय हरकत, देशासाठी काम केलं माझ्या पत्नीने, त्याचं बलिदान केलं. तुमची इच्छा असेल तर त्यांचं तुम्ही स्मारक बांधा, माझं काही म्हणणं नाही काय. परंतु एक करताना माझी एक सूचना मात्र आवश्यक लक्षात घ्या. कृगरचं स्मारक बांधा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही, पण माझी एक सूचना अशी आहे. तर शिल्पकार म्हणाला तुम्ही सांगा काय तुमची आज्ञा आहे. जे आपण त्यांचे स्मारक बनवणार त्याच्या डोक्यावर मोकळी जागा ठेवा. या कृगरची पत्नी असं म्हणते शिल्पकाराला की कृगरचं स्मारक बनवताना त्याच्या डोक्यावरची टोपी असेल त्याच्यामध्ये थोडी जागा मोकळी सोडा, डोक्यावर जागा मोकळी ठेवा व तिच्या सतत पाणी राहील अशी व्यवस्था करा. बघ, डोक्यावरची जागा रिकामी ठेवा, त्याच्यामध्ये पाणी साचल अशी जागा करा, सतत पाणी राहिलं पाहिजे. पत्नीने आपलं म्हणणं स्पष्ट केलं. अवश्य, पण असे करण्याचा हेतू काय हो? त्याच्या डोक्यावर पाणी कशासाठी पाहिजे माझ्या काही लक्षात येत नाही. एवढ्यासाठी की त्यामुळे या देशातील पक्षी त्याच्यापासून आपली ताण होईल. त्या सैनिक देशभक्त क्रूरची पत्नी असं म्हणाली की त्याच्या स्मारकाची जी टोपी असेल त्याच्या डोक्यावर त्या मोकळ्या जागेमध्ये एक छोटा हौद करा, इथं 12 महिने पाणी राहिलं पाहिजे. कशासाठी? या देशातले पक्षी त्यावर बसून पाणी तरी पितील. तो शिल्पकार क्षणभर त्या आदर्श महिलेचं भक्तिभावना दर्शन घेत म्हणाला, माई, आपल्या देशाचे शब्दशः पालन होईल, आपल्या आदेशाचं शब्दशः पालन होईल. शौर्याचा आणि भूतदेहाचा आविष्कार घडवणार ते स्मारक आपण पाहू शकलो तर काय उपयोग आहे? म्हणजे स्मारक बांधतोय शौर्याचं, पण भूतदयेचा पण आविष्कार घडला पाहिजे. आणि म्हणून कृगरचं स्मारक बांधलं गेलं आणि त्याच्या डोक्यावर मोठी रिकामी जागा ठेवण्यात आली. त्यावर रोज पाणी भरलं जायचं आणि ते पाणी पक्षी प्यायले. अशा प्रकारचं देवशोधन ज्याला म्हणतो आपण, म्हणून देवत्व कुठे शोधलं पाहिजे, तर देवत्व कसं प्राप्त झालं पाहिजे अशा या दृष्टांत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असतो. तर अशा प्रकारचं देवशोधन समर्थांनी विचार केला. पुढे समर्थ असं म्हणतात की माणसाला ज्ञानाची अनिवार्य हौस असते. माणसाला ज्ञानाची हौस असते. ज्ञानार्जनासाठी तो वाटेल ते कष्ट सोसतो. या ज्ञान जिज्ञासेमध्ये चिद्भाव साकार होतो. जीवनामधील परस्पर प्रेमाच्या परम उत्कर्षामध्ये आनंदभाव प्रत्ययास येतो. बघ, कालमुक्त जीवनाच्या आकांक्षेमध्ये सद्भाव प्रगट होतो. माणसाला ज्ञानाची अनिवार्य हौस असते. ज्ञानार्जनाचं वाटत ते कष्ट सोसतो, त्याला चिद्भाव असं म्हणतात. जीवनातील परस्पर प्रेमाचा परम उत्कर्षामध्ये त्याला आनंदभाव येतो, त्याला आनंदभाव असं म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये या तिन्ही भावांचा पूर्ण विकास करण्याची विद्या आढळते. विद्या कशी असली पाहिजे, तर तिन्ही भावनांचा विकास झाला पाहिजे. म्हणून सद्भाव, चिद्भाव आणि आनंद. माणसाच्या जीवनामध्ये तिन्ही भावांचा पूर्ण विकास करण्याची जगात 2 विद्या आहेत.
एक सद्विद्या आणि दुसरी हीच सद्विद्या. एक सद्विद्या आणि दुसरी पण सद्विद्याच अथवा ब्रह्मविद्या होय. दुसरी लौकिक विद्या स्त्री समर्थ तिला पोट भरायची विद्या असं म्हणतात. आत्मविद्येमध्ये माणसाच्या सहस्वरूपाचा आविष्कार आहे. सद्गुरु तिने संपन्न करतो. बघा, आत्मविद्या ही माणसाच्या सहज स्वरूपाचे आविष्कार आहे. त्याला नाटकं करायची गरज नाही. अत्यंत सरळ स्वरूप बोलू शकतो. समर्थ हे दुसऱ्या लौकिक विद्येला पोट भरायची विद्या असं म्हणतात. सद्गुरू तिला संपन्न. सद्गुरू म्हणजे साक्षात ब्रह्मविद्या आहे. ज्यांनी सद्गुरू केला आहे त्या लोकांना ब्रह्मविद्येबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. ती त्यांना ब्रह्मविद्या ही प्राप्त झालेली आहे असं समर्थांनी या त्यामध्ये सांगितलं. त्यामुळे ही सद्गुरूने दिलेली साक्षात ब्रह्मविद्याच आहे जी आपल्याला गुरुने दिलेली आहे. अशा प्रकारची ब्रह्मविद्या ही प्राप्त करण्यासाठी काहीतरी रहस्य आपल्याला आलं पाहिजे. एक रहस्याचा प्रसंग असा आहे की एक आजारी व्यक्ती हे लुकमान नावाचे एक फार मोठे संत होते, औषध द्यायचे. त्यांना म्हणाले की मी खूप किमानचं औषध घेतलंय पण मला काही गुण आलेलं नाही. अनेक औषध घेतले पण आजार बरा होत. आता आपणच मला योग्य औषध द्यावं. लुकमानने त्या शेठजीची नाडी तपासली. आपल्या बटव्यातून 30 गोळ्या काढून शेठजीला दिल्या. श्रीमंत माणसाला, धनिक माणसाला सारखं वाटतं मी आजारीच आहे. हे लुकमानांना लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या बटव्यातून 130 गोळ्या काढल्या आणि त्या गोळ्या त्यांना दिल्या आणि सांगितलं या गोळ्या तुम्हाला स्वतःच्या घामात घुसून खायच्या आहेत. 30 गोळ्या दिल्या. त्या मधामध्ये घ्यायच्या नाहीत, तुपात घ्यायच्या नाहीत, दुधात घ्यायच्या नाहीत, पाण्यात घ्यायच्या नाहीत. तर तुम्हाला जो घाम येईल त्या घामामध्ये त्या भिजवायच्या आणि मग घ्यायच्या. महिनाभराने परत मला तब्येत दाखवायला या. शेठजी महिनाभराने परत आले दाखवायला तर त्यांची तब्येत खूप सुधारली होती. मोठ्या आनंदाने त्यांनी बिलाच्या रकमेची थैली लुकमानाच्या रळी ठेवली. बरं वाटायला लागलं म्हणून सगळे पैसे भरलेली पिशवी त्याने लुकमान नावाच्या वैद्याच्या पायावर ठेवली. लुकमान म्हणाला मला हे पैसे नकोत, ते गरिबांना वाटा. माझी फी नको, ते गरिबांना वाटा. शेठजीने पैसे गरिबाला दान करून टाकले. परत येऊन त्याने विचारले आता मी कोणते औषध घेऊ असं त्या शेठजीने विचारलं. लुकमान म्हणाला तुम्हाला आता औषधाची गरज नाही. दररोज व्यायाम करून तुम्ही कष्टाची कामे करून घाम गाळणं हे तुमचं औषध. कष्ट करा, घाम गाळा हे तुमचं औषध. शेठजी गेल्या शिष्याने कोणते औषध दिले होते असे विचारले असता लुकमानने उत्तर दिलं त्या गोळ्या केवळ भस्माच्या होत्या. शेठजी बरे झाले ते श्रमणात बरे झाले, भस्माने बरे झाले नाही. जी व्यक्ती नियमित परिश्रम करते ती सहसा आजारी पडत नाही आणि पडली तर ती लवकर बरी होते. हा देवशोधन सिद्धांत आहे की आम्ही देव शोधणं म्हणजे आमचं जीवनातलं सत्व कुठं शोधायचं. सत्व आणि स्वत्व शोधण्यासाठी समर्थांनी हा देवशोधन समास सांगितलेला आहे. म्हणून सत्व आणि स्वत्व याचं जागरण हे फार आवश्यक. तर आता आत बाहेर सच्चिदानंद पूर्ण दृष्टीच पडतो. सर्वांना तो आत्मदृष्टीनं पाहतो. सर्वांना ईश्वर दर्शनाचा मार्ग निश्चितपणे दाखवतो. याच्या उलट सामान्य माणसापाशी अनेक पोट भरण्याच्या विद्या भरपूर आहेत. त्यांच्या अंतरी आत्मस्वरूपाचं अज्ञान असतं पण त्या अज्ञानाच्या पोटात सच्चिदानंद आत्मा असतो. त्यामुळे त्यांच्या जीवनात सद्भाव, चिद्भाव, आनंदभाव या दृष्ट्याच्या आवरणामधून प्रगट होत असतो. तर आत्मदृष्टीने तो पाहतो. सर्वांना ईश्वरावर दर्शनाचा मार्ग निश्चितपणे परमेश्वर दाखवतो. याच्या उलट सामान्य माणसापाशी अनेक पोट भरण्याच्या विद्या भरपूर प्रमाणात आढळतात. त्यांच्या अंतरी आत्मस्वरूपाचं अज्ञान असतं पण त्या अज्ञानाच्या पोटात सच्चिदानंद आत्मा असतोच असं नाही. कोणी उदाहरणार्थ असं म्हणलं की मी सध्या खूप असमाधानी आहे, त्याचा अर्थ असा आहे की याच्या पूर्वी मी समाधानी होतो. केवळ नकारार्थी शब्द येत नसतो, त्याच्या आधी काहीतरी घडलेलं असतं. आज मला दूध प्यायला मिळालं नाही असा मी जेव्हा म्हणतोय आता मी कालपर्यंत दूध पित होतो. लक्षात घे.
आज मला मी अपडाऊन करतो, मला आज गाडी मिळालीच, आता मला गाडी रोज मिळते. म्हणून त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे की अशा प्रकारची मानसिकता की पोट भरण्याची विद्या असतात, पण आंतर्य आत्मस्वरूपाचे अज्ञान असते, पण अज्ञानाच्या पोटात सच्चिदानंद लपलेला असतो. त्यामुळे ज्याच्या जीवनात सद्भाव, चिदभाव आणि आनंदभाव दृश्याच्या आवरणामधून प्रगट होतात, ते खऱ्या अर्थानं देवशोधन करू शकतात. जास्तीत जास्त लोकांना शिक्षण देणं हे महात्मा हंसराज एक प्राध्यापकांचं जीवन लक्ष होतं. लाहोरच्या DMV कॉलेजचे ते संस्थापक होते. लहानपणापासून त्यांच्या जीवनात ही उदात्त भावना दिसून येत होती. एकदा शाळेत असताना बराच उशिरा ते घरी आले. आईने विचारलं, इतक्या वेळ कुठे गेला होतास? तुझी परीक्षा आता जवळ आलेली आहे, अभ्यास कधी करणार? आई, माझ्या मित्राचं गणित कच्चे आहे, त्याला मी काही उदाहरण सोडून देतो. प्रामाणिक, माझ्या मित्र आहे, त्याचं गणित कच्चं आहे, मी त्याला काही गणित सोडून देत होतो. कोणाला पत्र लिहून देतो, कोणाची मनी ऑर्डर करून देतो, स्वतःचा अभ्यास कधी करतोस? आई त्याला रागवून म्हणे, अरे आई, तू चालूच आहे, कोणाला पत्र लिहून देतो, कोणाला मनी ऑर्डर करून देतो, कोणाला काहीतरी गणित सोडवतो, तुझा अभ्यास तो कधी करणार? हंसराज म्हणाला, आई, तू अशी नाराज होऊ नको, तू मला कशासाठी शिकवतेस? मी अभ्यास करावा असं तुला वाटतं का? वेड्या, हा प्रश्न झाला. शिकलास म्हणजे आपले पोट व्यवस्थित भरू शकशील, एवढीच माझी अपेक्षा, दुसरी काय असणार? आई, आपला उदरनिर्वाह तर सर्वच जग करत असतं, परंतु शिकलेल्या माणसाचे कर्तव्य असतं की त्याने इतरांना शिकवलं पाहिजे, त्यांना मोठं केलं पाहिजे. परंतु अजिबात तो काळजी करू नकोस, मी परीक्षेत कधीच नापास होणार नाही. बालक हंसराजने आईला सांगितलं. आपल्या मुलाचं ते प्रगल्भ विचार ऐकून आई गप्प बसली. हंसराज साध्याच काय, पण जीवनातल्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण. देवशोधनाचे वैशिष्ट्य असे की कुठली तरी साधना आपण सर्वांनी ती नियमित केली पाहिजे, कारण मनुष्याची प्रगल्भता त्यामुळे वाढते. अशी प्रगल्भता वाढणं म्हणजेच देवशोधन आहे, असं समर्थांचं चिंतन याच्यामध्ये लक्षात येतं. म्हणून सद्भावाच्या प्रेरणेने माणूस अशाश्वत दृश्य वस्तूंना शाश्वत बनवायची खटपट करतो. चिदभावाच्या प्रेरणे मनुष्य जन्म दृश्य जगाचा सर्व अंगाचं ज्ञान मिळतात नदी लागतो, आणि आनंद भावाच्या प्रेरणे तो बायका, मुलं, पैसा, अडका, घरात अधिकार या दृश्यावर प्रेम. समर्थाने याचं वर्णन सांगितलं की आत्मस्वरूपाचं ज्ञान, पण त्या अज्ञानाच्या पोटात सच्चिदानंद असतोच, हे विशेष. त्यामुळे जीवनात सद्भाव, चिदभाव, आनंदभाव या दृश्यांच्या आवरणामधून प्रगट होतातच. तुम्ही किती जरी झाले तर तुमच्या नशिबात त्या आनंद भावाच्या प्रेरणे माणूस काय करतो, तर बायका, मुले, पैसा नाही लागतो, दृश्य वस्तूवर प्राणापलीकडे प्रेम करतो. अज्ञानामध्ये मोठी जबर शक्ती असते. दृश्य वस्तू आपल्याला अपेक्षांना पुरे पडत नाही असा पदपदे अनुभव येतो, तरी म्हणून त्याच्या पकडीतून सुटत अज्ञानीच राहतो. दृश्याच्या पकडीतून बाहेर येण्यास सद्गुरूची जरूर लागते. बघा की दृश्याच्या पकडीमधून दृश्य जग आहे, त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडून जर आत्मज्ञान प्राप्त करायचं तर सद्गुरूची जरुरी असते. सद्गुरू म्हणजे ईश्वरी पदास पोहोचलेला महापुरुष. सद्गुरूची व्याख्या इतकी सोपी नाही. जवळजवळ तो ईश्वरी पदाला प्राप्त झालेला आहे, असाच असतो त्याला महापुरुष म्हणतात. यास अत्यंत प्रभावी आध्यात्मिक त्याचं व्यक्तिमत्व असतं. त्याचा दृष्टिकोन विश्वव्यापी असतो. त्याला आत्म्याहून अन्य काही सत्य दिसतच नाही. तो तर अहेतुक दयेने भरलेला असतो. त्याच्यातून सदैव एक शक्ती बाहेर पडते. किती सुंदर वर्णन. सात्विक माणसाच्या जीवनातून जो सत्यतेने वागतो, तो दयेने भरलेला आहे, त्याचा विश्वव्यापक दृष्टिकोन आहे, असा व्यक्ती देवशोधन या विवरणामध्ये बसू शकतो. एक तरुण होता, अत्यंत गरीब परिस्थिती घरची. त्यानं स्वकष्टाने तो BA पर्यंत शिकला. नोकरीच्या शोधात इकडे तिकडे भटकला. सगळीकडे जागा नाही, जागा नाही मिळाली. त्याचा स्वतःवर, श्रमावर, प्रयत्नावर विश्वास. बघा, प्रत्येक माणसाने आपल्या स्वतःच्या श्रमावर आणि प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. एके दिवशी तो एका बड्या शेठजीकडे म्हणाला, काही काम असेल तर मला द्या ना. शेठजीने बागेतल्या एका कोपऱ्यात दगड पडलेले होते, दुसरीकडे ठेवण्यास सांगितले.
त्या सुशिक्षित तरुणानं ते काम पूर्ण केलं आणि केल्यानंतर श्रीमंत ग्रस्ताची ऑफिसमध्ये भेट घेतली की तुमचे दगड त्या कोपऱ्यामधले त्या कोपऱ्यात टाकलेले. शेठजीने मोबदला म्हणून 5 रुपये दिले. मग दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी हा मनुष्य पुन्हा त्यांच्याकडे गेला. ते सांगितलं ज्या ठिकाणी तुम्ही आधी दगड होते ते दगड वापस त्या ठिकाणी आणून ठेवा. पुन्हा सगळं पुन्हा 5 रुपये घेऊन पुन्हा 5 रुपये मजुरी दिली. तिसऱ्याशी बोलून दगड पुन्हा दुसऱ्या कोपऱ्यात ठेवायला सांगितलं. आणखी काम हवे असेल तर परत उद्या आहे म्हणून सांगितलं. मग तो पुन्हा उद्या आला. म्हणजे त्या तरुणाला रोज 5 रुपये रोजगार मिळत गेला. त्याचं जीवनमान बदललं. परंतु काही न विचारता निष्ठापूर्वक आणि प्रसन्नतापूर्वक तो परिश्रम करतो. त्याला क्रॉस नाही गेलं. असंच का करू, नाही केलं तर काय करतो. त्याची निष्ठा होती, श्रद्धा होती, प्रयत्नपूर्वक त्याने ते काम केलं. 1 आठवडा झाल्यावर मात्र शेठजी आपल्या खुर्चीवर उठले आणि त्या तरुणाची पाठ ठोकत म्हणले, शाब्बास, मला अशाच कष्ट करणाऱ्या, धीराने सहनशीलतेने वागणाऱ्या, कर्मयोग आचरणात आणणाऱ्या तरुणाची गरज होती. तुझ्या धैर्याची कसोटी मी पाहत होतो. तुझ्यासारखे तरुण जीवनात यशस्वी होतात. मी उद्यापासून तुला माझा कारखाना मॅनेजर नेमणार आहे. म्हणजे बघा, देव शोधन याचा अर्थ आहे की मनुष्यामध्ये थोडस धीर आणि धैर्य असतं. असं धीर आणि धैर्य त्या मुलाने दाखवलं, प्रत्यक्ष केलं. तर एक वेळ आली की त्याने त्याला दुकानाचा मालक करून टाकला, मॅनेजर करून टाकला. अशा प्रकारे अज्ञानाचा निराश होतो व त्याच्या अंतःकरणामध्ये सच्चिदानंदाचे स्वच्छ प्रतिबिंब पडत. अनादि व अनंत आत्मज्ञानाने शिष्याचं अंतरंग आत्मशांतीने अथवा स्वरूप शांतीने भरून वाहत. खऱ्या संताची भेट झाली की सामान्य शिष्याची, आपल्यासारख्यांची एका अर्थानं आत्मशांतीने अंतःकरण भरून जातं. स्वरूप शांतीने ते भरून पावतो आणि जीवन अगदी सहज आणि सरळ बनतं. पण तोही प्रयत्न सर्वांनी करण्याची आवश्यकता. हा सगळा प्रयत्न करताना प्रत्येकाने दया तर केलीच पाहिजे. दयेशिवाय तर काही होऊ शकत नाही. म्हणून सच्चिदानंदाचं स्वच्छ प्रतिबिंब काय आहे? एक प्रसंग असा आहे की ईश्वरचंद विद्यासागर एक महान विद्वान पंडित होते आणि ते दयेचे सागरच होते. एकदा ते रस्त्याने जात होते, एका माणसाला पाहिलंय. तो एका जागी बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छबी होती, डोळे पाणावलेले दिसले. ईश्वरचंद त्याजवळ गेले. त्याने प्रेमाने विचारलं, बंधो, तू असा दुःखी का दिसत आहेस? काय झालंय तुला? काही अडचण आहे का? त्यांचे ते दयापूर्ण शब्द ऐकून तो मनुष्य आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला, मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. ते मुदतीत न फेडल्यामुळं सावकार आता कोर्टात दावा करणार. विद्यासागरांनी सावकाराचं नाव विचारलं. कोर्टाची तारीख, घेतली रक्कम, त्यावर त्याचे व्याज असा सर्व तपशील त्या माणसाकडून विचारपूस करून लिहून घेतलं. कोर्टाची तारीख पडली. तो माणूस घाबरत कोर्टात गेला. आपले नाव केव्हा पुकारतील याची तो प्रतीक्षा करू लागला. पण त्याचं नाव पुकारलंच गेलं नाही. त्याला कळलं की कोणत्या तरी सज्जन माणसाने त्याचे सर्व पैसे भरलेले आहेत. तो ऋणमुक्त झाला आहे. ईश्वरचंद श्रीमंत नव्हते, पण दयेची संपत्ती त्यांच्याकडे होती. स्वतः अडचण सोसून नाव प्रसिद्धी न देता त्यांनी मदत केली. आपण तर देव पण त्याला म्हणतात, तसं देव शोधन समर्थांनी या मनाच्या श्लोकात मांडलेलं आहे. त्यामुळे हे सगळा विचार करताना ब्रह्मज्ञानी पुरुषांची संगत आणि त्याचा अज्ञापन ही 2 आत्मविद्येचे प्रमुख साधन. आत्मविद्या जर प्राप्त करायची असेल तर 2 साधन आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषांची संगत करावी आणि त्यांच्या आज्ञांचं पालन करावं. ही 2 आत्मविद्येची मुख्य साधने आहेत. स्वतःमध्ये संतोष टिकवणारी आत्मविद्या ही जीवनाला वस्तुरहित समाधान देते. कुठल्याही प्रकारची फॅसिलिटीज आणि कुठल्याच प्रकारची सुविधा नसली तरी आत्मविद्या आपल्याला समाधान देते. आता बघा, अनेक दिंड्या पंढरपूरला जातात, आळंदीहून जातात, देहून जातात. आपली पण दिंडी देहून जाणार आहे. या दिंडीला जाणाऱ्या लोकांकडे काय परिस्थिती असते? मी पण गेलेलो आहे. तर स्वतःमध्ये संतोष पिकवणारी आत्मविद्या. मी दिंडीला चाललेलो आहे
अशा प्रकारचा स्वतःमध्ये संतोष टिकणारी आत्मविद्या जीवाला वस्तुरहित समाधान देते. फक्त लक्षात घ्या, अनेक जीव दिंडीला जेव्हा निघतात त्यांच्याकडे छत्री पण नसते, काही जणांकडे, काही जण रेनकोट सुद्धा नसतो, जेवणाचं कमी असतं, पांघरायला नसतं, तरी आत्मविद्या जीवाला वस्तुरहित समाधान देते. तरी सुद्धा दिंडीला गेला समाधान का वाटतं? त्याचं मूळ कारण आहे आपण सगळेजण आत्मविद्येच्या पाठीमागे लागलेले आहेत. आत्मविद्याचा अर्थ असा, आत्मवत सर्व भूतेषु, चराचरामध्ये जो चैतन्य आहे ते माझ्यामध्ये आहे. दुसऱ्याला जर दुःख झालं तर मलाही दुःख होतो. अशा आत्मवत सर्व भूतेषु अशी मानसिकता तयार झाल्यानंतर आत्मविद्या जीवाला वस्तुरहित समाधान. अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारची वस्तूची आवश्यकता गरज पडत नाही. किंवा तुम्हाला कार जर दिली तर मला थोडस बरं होईल यायला, काहीच प्रश्न पडत नाही. असं वस्तुरहित समाधान मनुष्याला मिळणं फार आवश्यक. आपलं सगळं समाधान डिपेंड समाधान, आई वडील पती पत्नी भाऊ भाऊजे काय असं पसारा, आपलं इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट समाधान नाही, आपलं डिपेंड समाधान. पण समर्थांचं असं म्हणणं आहे की देवशोधन हा विषय मांडतात ते असं म्हणतात की जी आत्मविद्या जी आपण मिळवणार आहोत, प्रगट बोले विश्व ब्रह्मची केले, ती जी आत्मविद्या आहे ती जर मिळाली तर ती आपल्याला वस्तुरहित समाधान प्राप्त करून. म्हणून प्रत्येकाने वस्तू विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न जर केला तरी आत्मविद्या मिळू शकते. असं एक फार मोठं वस्तुरहित विद्येचं कौतुक समर्थांनी वाढ. एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांबरोबर परिभ्रमण करतो. एका शिष्याने विचारलं, आचार्य ध्यानामध्ये काय शक्ती आहे? त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. सर्वजण चालत चालत एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. समोरच एक विहीर होती. एक तहानलेला पाणथस विहिरीतून पाणी काढत होता, पण प्रत्येक वेळेस त्याची बादली रिकामीच वर यायची. तो निराश झाला, पुढे तसा चालत निघून गेला. बुद्ध व त्यांचे शिष्य यांनी पण आपले मार्ग चालू ठेवले. बरेच अंतर चालल्यावर त्या वाटसूने पुन्हा एक विहीर बघितली. तेथे बादली व दोर होता. त्याने पाणी खेचले. बादली त्यावेळेस पाणी भरलेलं होतं. त्याची ताण शांत झाली. बुद्ध व त्यांचे शिष्य सर्व पाहत होते. मगाशी प्रश्न विचारलेल्या शिष्याकडे पाहत ते तथागत म्हणाले की ध्यानात काय शक्ती आहे हे तुला हवे होतं ना? या वाटसुरूची मगाची बादली भरली नाही, आता ती बादली भरून वाहती. पूर्वीच्या बादलीला भोके होती, छिद्र होते, पाणी त्यातून गळून जात असायचं. बादली रिकामीच वर यायची. दुसऱ्या वेळेस बादली छिद्ररहित होती, त्यामुळे तिच्यात पाणी साठू शकले. ध्यानाचं सामर्थ्य असंच असतं. त्यामुळे वासनेचे भोके बंद होतील, मनात प्रचंड शक्ती निर्माण होईल. इंद्रियामध्ये वासनेची छिद्रे असलेली शक्ती नाहीशी होईल. ध्यानामुळे वासनेची छिद्रे बंद होतात आणि मनात अपूर्व शक्तीचं जल एकत्रीकरण होतं. वासनांची छिद्रे बंद होतात. वासना जर त्याग हा अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि म्हणून देहशोधन समासामध्ये समर्थांचं वर्णन त्यासाठी केलेलं आहे. या सगळ्या समासाचं वर्णन करताना समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा याचं विवेचन केलं. देहशोधन समासाचं विवेचन करताना मनाच्या श्लोकात समर्थ असं म्हणतात, मरे मच्छरे सांडिला स्वार्थ बुधी, प्रपंचीक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगे धन्यतो दास सर्वोत्तमाचा. देवशोधन घेणारा जो दास असेल तो सर्वोत्तमच असतो असं समर्थांनी म्हणलेलं आहे. आता देवशोधन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, त्या कशा दूर केल्या पाहिजे ते आता समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात. 51व्या समासाचं आपण चिंतन करतोय ना, 51व्या श्लोकामध्ये विवेचन केले. ते असं म्हणतात, ज्याने अहंकार मत्सर स्वार्थ अशा दुर्गुणांचा त्याग केलेला आहे. बघा बरं का, अहंकार मत्सर आणि स्वार्थ, जी वागण्या बोलण्यात अशी काळजी घेते की त्या योगी दुसऱ्याला दुःख पोहोचणार नाही, ज्यांच्या अंगात नम्रता असेल आणि त्यांनी प्रपंचातील सर्व उपाधींचा त्याग केला असेल त्याला श्रीरामदास असं म्हणतात.
जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे उरलं उपकारा पुरता, अशी मानसिकता तयार होणं हे देवशोधन वैशिष्ट्य, की आपल्या जर दुसऱ्याला दुःख पोहोचणार नाही, ज्याच्या अंगात नम्रता असेल आणि ज्याने प्रपंच सर्व उपाधीचा त्याग केला असेल, असे लोक श्रीरामाचा त्यास म्हणतात. स्वार्थ बुद्धी म्हणजे स्व अर्थ, सगळं स्वतःसाठी हवं असं म्हणता म्हणता मनुष्याला पैसा, अधिकार, बुद्धी, शिक्षण, नेतृत्व, बळ या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात पैशाने, आणि मग त्याचा अतिरेक होऊन असमाधानी वृत्ती तयार होते. दुसऱ्याला मिळालेले सुद्धा सहन होत नाही माणसाला. स्वार्थरूपी नाण्याच्या दोन बाजू होतात, एक मद, दुसरा मत्सर. ही प्रवृत्ती मनुष्याच्या वर्तनात दिसून येते. मनातील मत्सर वाणीत प्रगट होऊन दुसऱ्याची निंदा नालिष्टी करू लागलो, प्रपंचामध्ये मनुष्य अधिक अधिक गुरफटतात. त्यामुळं प्रपंचामध्ये अधिक न गुरफटता समयाशी सादर व्हावे. जेव्हा जेव्हा तिथे आपली गरज आहे त्या ठिकाणी आपण उपलब्ध होणं हे देवशोधनच आहे. कारण संकटामध्ये सापडलेला माणूस देवाला शोधत असतो. आपण तिथून पोचतो. आपण तिथं का पोचतो? तर आपल्यामध्ये हरी श्री हरी पाविजे तो स्वभाव आहे. अशा प्रकारचा श्री आपल्या स्वभावात आल्यामुळे त्या व्यक्तीला दुसरीकडे जायची गरजच पडत आणि कुठल्याही प्रकारचं ताण त्या व्यक्तीला येते. म्हणून अशा व्यक्तीमध्ये नम्रता असेल, ज्याने प्रपंच सर्व उपाधींचा त्याग केलाय, असा मनुष्य हा श्रीरामाचा दास होऊ शकतो. रामाचा दास होणं इतकं सोपं नाही, परंतु तरी सुद्धा आपण हितचिंतकांचा विचार केला पाहिजे. काउंट विट्टी हा झारखंडचा मुख्यमंत्री होता. त्याने सचिवाला ज्या ज्या लेखकांनी त्याच्या विरुद्ध लिहिलेला आहे पेपरमध्ये, अशा लेखकांची यादी करायला सांगितली. माझ्या विरुद्ध ज्याने लेख लिहिला आहे त्याची यादी करा. त्याचप्रमाणे यादी करण्यात आली. त्या 100 अधिक लेखकांची नावं होती या यादीमध्ये. त्यातील ज्याने सर्वात जास्त ठिकाणी शिव्या दिल्यात त्याचं नाव काय, असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. सचिवांनी सांगितलं, या माणसाला काय शिक्षा द्यायची, आपली काय इच्छा आहे तुम्ही सांग. हा माणूस निवडला, शोधला आहे, तुम्ही सांगायला शिक्षा काय करायची, फक्त सांग. विटी म्हणाला, त्याला शिक्षा नाही तर पुरस्कार द्यायचा. राजा म्हणाला, बरं. मुख्यमंत्री म्हणाला, काय म्हणाला, की त्याला शिक्षा नाही तर पुरस्कार द्यायचा. त्याच्या डोक्यात एक वर्तमानपत्र काढायची कल्पना आहे. त्या वर्तमानपत्राचा प्रमुख संपादक म्हणून मी या लेखकाला नियुक्त करतो. माझे असे प्रामाणिक व स्पष्ट मत आहे की जो आपल्यावर तीव्र टीका करतो तोच आपल्या सर्वांचा मोठा हितचिंतक असतो. चुकीच्या मार्गावर जाण्यापासून तो सर्वांना परावृत्त करतो. अशा प्रकारचा एका अर्थाने समर्थांनी देवशोधन समाजाचं वर्णन मांडलं, मनाच्या श्लोकातही मांडलं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं मनुष्याला भान अत्यंत आवश्यक. देवशोधन करताना समर्थाने देवशोधन कसं करावं सांगितलं, पण त्या भानाला लक्षात घेऊन ते करण्याची आवश्यकता समर्थाने सांगितली. म्हणून सत्याचा दृष्टिकोन असलाच पाहिजे, प्रश्नच नाही, परंतु मनुष्याला भान सुद्धा असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं भान समर्थांनी या श्लोकामध्ये मांडले बघ. पण संत मात्र प्रपंचात राहूनच आपल्या गरजा कमी करतात. चैनीच्या गोष्टीचा हव्यास न करता आवश्यक उपयुक्त गोष्टीकडे लक्ष देतात. प्रपंचामध्ये राहुणी परमार्थ साधतात. त्यांचे सदवर्तन सर्वांना चकित करतात. हे सदवर्तन कसे घडते त्याचा उलगडा या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलं. ते असं म्हणतात, सज्जनांच्या अंतःकरणात मद मत्सर निर्माणच होत. त्यांना आधी अपेक्षाच नसते, फक्त आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे त्याचा विचार केला. किसन नावाचा एक साधा शेतकरी दिवसभर कष्ट करून सायंकाळी ईश्वर भजन करायचं. ईश्वर सर्व जाणणार आहे, कोणी नसले तरी तो सगळं पाहत असतो, अशी त्याची पक्की श्रद्धा होती. एके दिवशी किसनच्या गावात अभूतपूर्व दुष्काळ पडला. उभपीक आवर्षणाने जळून गेलं. किसन आपल्या मुलाला सखारामला घेऊन जमीनदाराच्या शेतात गेला. एकट्या जमीनदाराचं शेतच बागायतीवर तग धरून होतं. किसनने मुलाला खांद्यावर बसवलं
आणि फळे चोरण बांधर उभं केलं मुलाला शेताच्या. आणि किसन हा स्वतः एका बागीच्यामध्ये फळ चोरण्यासाठी गेला. आज शिरला. आज जाताना त्याने मुलाला सांगितलं होतं, रखवालदार आला तर मला शिट्टी करून फोन कर, मी लगेच बाहेर पडतो. आणि झालं कसं, हा किसन फळ चोरण्यासाठी आता त्या शेतात शिरतो तितक्या सकाराम शिट्टी वाजून संकेत केला की कोणतरी आलंय. किसन पळत चूप पाहतो तर काय, तिथे त्याचा मुलगा सखारामशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. कोण पाहतोय असं किसनने त्या सखारामला विचारलं मुलाला. तो म्हणाला, बाबा तो परमेश्वर पाहता, कोणी नसले तरी त्याचा पहारा नेहमीच चालू असतो, असे तुम्हीच मला सांगत होता लहानपणी. किसनने सखारामला मिठी मारली आपल्या मुलाला आणि म्हणाला, बेटा तू आज मला वाचवलंस, तू मला जरा दृष्टिकोन दिलास. अशा प्रकारचं दृष्टिकोन, स्वस्वरूपाची शांती प्रत्येकाला मिळावी असा आग्रह समर्थांनी या श्लोकात केलेला. त्यामुळे पुढे समर्थ असं म्हणतात की ठराविक काळ व ठराविक लोकांपुरतं मर्यादित नसणं, घोषणा व आश्वासने संत कधीच देत नाही. ते रागवले तरी रागवण्यात त्यांचा कल्याणाचा आशीर्वाद असतो. म्हणून संतांना शत्रू निर्माणच होत नाही. संत निर्विकार आत्मस्वरूपाच्या स्वरूपाने मनाशी एकरूप झालेले असतात. म्हणून त्यांची वासना स्वार्थ बुद्धीत नष्ट होते. देहाचे दृश्याचं भान त्यांना राहत नाही. परमेश्वराची लीन होऊन भौतिक गोष्टीत न रमता प्रसन्न वाणीने सर्वांना प्रसन्न करून घेणं हेच खऱ्या साधकाचं लक्षण. खरा देवशोधन कसा आहे, तर तशा प्रकारची त्यांना साधना करण्याची आवश्यकता. नर्मदा नदीच्या तीरावर एक संन्यासी वाघाच्या कातळ्यावर बसून जप करतो. भोवताली त्याचे शिष्य होते, ते भोजनाची तयारी करत होते. एक शिष्य भांग घोटत होता. इतक्यात तेथे एक माणूस आला. त्याने विचारलं, आपण सर्वजण कोण आहात, आपण काय करीत आहात? एका तरुण शिष्यानं उत्तर दिलं, आमचे गुरु स्वर्ग प्राप्तीचा जप करत आहेत, आम्ही त्यांच्या भोजनाची तयारी करत आहोत. इतक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. त्या माणसाने विचारले, महाराज आपण काय करीत आहात? संन्याशाने उत्तर दिलं, आम्ही स्वर्गाला जाण्याचा मार्ग तयार करतो. तो माणूस म्हणला, फारच छान, मला पण नदीच्या पलीकडे जायचं आहे, असे म्हणून तो नदीत मुठभर माती टाकू लागला. त्यावर संन्यासी म्हणाला, नदी ओलांडायची आहे म्हणून माती टाकत आहेस, त्याचा व नदीचा फार काही संबंध नाही. मी पूल बनवत आहे महाराज. संन्यासी उद्गारला, तू मूर्ख आहेस. असा कधी नुसते मुठभर माती टाकून पूल थोडी तयार होत असतो. पुलासाठी मजूर लागतात, इंजिनियर लागतात, सिमेंट लागतं, लोखंड लागतं. तो माणूस म्हणाला, मग स्वर्गात जाण्यासाठी पण सुद्धा काही मटेरियल लागतं बांधकामासारखं. कोणतं साहित्य आहे? तर ते म्हणाले, शील, तप, संयम, स्वाध्याय याची आवश्यक. हे जर सोबत नेले, हे सोबत आपल्यासोबत येणार आहे. आणि म्हणून तो माणूस म्हणाला, मग स्वर्गात जाण्यासाठी पण शील व स्वाध्याय संयमाची गरज आहे. नुसत्या माळेने आपण स्वर्गातच काय, पण आत्म्याचा सुद्धा मार्ग मिळणार. भोजन भांग ही काही अवडंबर आहे, निमित्त. संन्यासी त्या माणसाकडे बघतच राहील. अशा प्रकारची आत्मोन्नती या दृष्टांतामध्ये ही सामावलेली आहे. आणि त्याचं वर्णन समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. एका श्लोकात असं म्हटलं गेलं की नष्टो मोह स्मृती लब्धता स्वप्रसादाय मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. याचा अर्थ असा आहे, हे अच्युता, हे परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळे माझा मोह म्हणजे अज्ञान नष्ट झाला. कर्तव्य कर्माची मला जाणीव झाली नाही. आता माझ्या मनात कसल्याही प्रकारचा संशय राहिला नसल्याने तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकतो व युद्ध करतो. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणलेलं आहे की हे अच्युता, तुझ्या कृपेने माझा मोह अज्ञान नष्ट झालाय. कर्तव्य कर्माची जाणीव पण मला नाही राहिलेली. आता मनात कसलाही संशय नाही राहिलेला नसल्याने तू म्हणल्याप्रमाणे मी करायला तयार आहे.
की सगळं शुद्ध करतो, मी युद्ध करायला तयार, असा अर्जुन मला मी युद्ध करायला तयार. म्हणजे अर्थ असा आहे की स्वधर्माने प्राप्त झालेलं कर्तव्य करीत राहण्याचा संदेश देणारा गीतेचा हा उपसंहार, गीतेनेही संसार सोडण्याचं सांगितलं आहे. अशी संन्यास मार्गाची सांप्रदायिकीची समजूत आहे, ती निराधार ठरवण्याच्या दृष्टीनेही या श्लोकाला म्हणतात. अशा प्रकारचा तुम्ही संशय धरू नका. त्या संशयाला कुठल्या प्रकारचा आधारच नाही. संशय धरून उपयोगच काय? अशा प्रकारचं चिंतन ते समर्थांनी या मनाच्या श्लोकात म्हणलं. आणि म्हणून श्लोकात त्यांनी असं म्हणलंय, मध्ये मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी. मध आणि मत्सर म्हणजे मच्छरे शब्द. प्रपंचीक नाही जया ते उपाधी. काय उपाधी देणार? प्रपंचात उपाधी नाही. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमा. समर्थांचं असं म्हणणं आहे की सदा सर्वदा नम्र वाचा सुवाचा, नम्र वाचा सुवाचा, ज्याच्या तोंडामधून निरंतर नेहमी नम्र आणि शुद्ध वाणी बाहेर पडते, तोच खरा दास. आणि प्रयत्न केला पाहिजे की सदा बोलण नम्र वाचा स्व, सदा त्याच्या बोलण्यामध्ये ही नम्रता असणं अत्यंत आवश्यक आणि ती पाळली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणलं जातं, तर अमेरिकेतले जॉर्ज वॉशिंग्टन यांना भाग्यविधाता म्हणतात. राष्ट्रपिता, भाग्यविधाता. दोघंही विश्वमानव होते. दोघांचाही रस्त्यावर अढळ विश्वास आहे. सत्य बोलणं, खरं वागणं, सत्यावर प्रेम करणं, दोघांचाही स्वधर्म भाव. वॉशिंग्टनच्या लहानपणाची त्याच्या वडिलाचं प्रेम होतं. त्या काळात त्यांनी फळझाडं लावली होती. मुलाप्रमाणे ते त्या सर्वांची काळजी घ्यायची. त्यांना पर्यावरणाचं, निसर्गाचं विलक्षण भेट होतं. जॉर्ज वॉशिंग्टन एकदा बाल वॉशिंग्टन घरात एक कुऱ्हाड मिळाली. बागेत येऊन त्यांनी एका छोट्या झाडावरती चालवलं. झाड गुणगुण खाली पडलं. वडील संध्याकाळी बागेत गेले तेव्हा त्यांनी बघितलं की एक झाड कोणतरी तोडलंय. रागावून संतावून त्यांनी सर्वांना प्रश्न केला. वॉशिंग्टनला झाड तोडताना कोणी पाहिलं नव्हतं. वडील अतिशय संतापलेले असल्यामुळे आपल्याला भयंकर शिक्षा होईल ते पण त्याने ओळखलं आणि त्यामुळे तो गप्प बसू शकला नाही. परंतु त्याच्या ते रक्तातच नव्हतं. सत्य हा त्याचा बाणा होता. सत्य त्याचं जीवन होतं. वडिलांसमोर उभा राहून तो म्हणाला, बाबा मी गंमत म्हणून त्यांच्यावर कुऱ्हाड चालवली, माझ्याकडून माझ्याकडून आपण मला द्या, शिक्षण भोगायला आहे. मुलाचे सत्यावरील प्रेम, निष्ठा, त्यासाठी मिळते कष्ट सोसण्याची शक्ती, वडिलांचा राग, हे सगळं बघून बाळ वृक्ष आपल्याला वृक्षा जीवनदाता असतो. तो आपल्याला प्राणवायू देतो. तू त्याला तोडलेस तर किती वाईट काम आहे. परंतु खरे सांगून तू तुझ्या अपराधाचं प्रायश्चित्त केलं आहेस. परत असं करू नकोस. हा छोटासा वॉशिंग्टन सत्यनिष्ठेच्या जोरावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला आणि तो भाग्य विधाता. तर अशा प्रकारचं सत्यतेच्या आधारावर देवाचा शोध घेतला जातो. धर्माचरण केल्यावर सुद्धा ईश्वराचा शोध घेतला जातो. असं धर्माचरण, असा शोध प्रत्येकाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचं या देवशोधन समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ते सांगितलेलं आहे. त्याचं आपण सगळ्यांनी एका अर्थानं चिंतन केलं आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जे काही माझ्याकडे साहित्य उपलब्ध आहे, या साहित्याच्या आधारावर ही माहिती आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यधने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु तया होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाव येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ